इथून आहे एंट्री. 100 रुपीज तिकीट आहे. बघूया आता 100 रुपीजच्या मनाने आहे का इथं पाहण्यासारखं. आता इथं तिकीट चेक. सो एंट्रीला आहे इथं मरियम माओ. हां थांबा की आपण अगोदर व्हिडिओ घेऊया की सगळे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी अंशिकाज वर्ल्ड. आता आहे आम्ही कन्याकुमारीमधल्या वॅक्स म्युझियममध्ये आणि ह्या म्युझियममध्ये आता मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ हा दाखवणार आहे की म्युझियममध्ये नक्की काय काय आहे. चला तर बघूया म्युझियममध्ये कोणकोणते स्टॅच्यू आहे. इथे आम्ही पर पर्सन केलेले आहेत पे 100 रुपीज आणि फक्त 20 मिनटामध्ये हा पूर्ण टूर कंप्लीट होणार आहे. पैरों का दिवस हो गया है अभी. आगे का देखो कैसा है म्युझियम. 100 रुपीजमध्ये किती आहे बघायचं आहे आता. खरं तर मदर तेरेसा. हे आहेत हॉलिवूड ॲक्टर्स. पाठीमागच्या एरियामध्ये खूप गर्दी होती, तिथं फोटो क्लिक करता येत नव्हते, सो आम्ही पुढे आलेलो आहे. तिथं आहे साऊथ इंडियन ॲक्टर आणि अमिताभ बच्चन. त्याच्यानंतर आहे तिथं मदर तेरेसा आणि पुढचा एक स्टॅच्यू आहे, त्याचं नाव होता. त्याच्यानंतर इथं आहेत बराक ओबामा, पंडित जवाहरलाल नेहरू, मनमोहन सिंग, APJ अब्दुल कलाम. हे सर्व स्टॅच्यू जे आहेत ते वॅक्सपासून बनवलेले आहेत. इथं चाललेला आहे सगळ्यांचा फोटोशूट. हे सगळे आहेत आमचे कलिग्स जे आता आमच्याबरोबर ट्रिपमध्ये फिरायला आहे. अहो मी व्हिडिओ नको का मला. इथं आहे पुढे जायचं एरिया जिथे. मग घ्या ना तुम्ही, घेतच नाही आपले. अरे वा, शाहरुख खान, जॅक्सनचे सगळे फोटोग्राफी. इथं आहेत रवींद्रनाथ टागोर यांचा स्टॅच्यू आणि हे आहेत अल्बर्ट आइन्स्टाईन. चार्लिन चॅपलिन, चार्लिन चॅपलिन, चार्लिन चॅपलिन. एग्जिट नहीं दी है। इथं काय, इथं बघा 3D पेंटिंग आहे. हे देखो 3D पेंटिंग. पायऱ्यावर चालत जायचं. चल चालत चल. ते काय व्हिडिओज काढते. चला चालते असं द्या. काढ काढ. हां चल बाळा. आणि अशा प्रकारे फक्त 20 मिनटामध्ये आमचं हे वॅक्स म्युझियम पाहून झालेलं आहे. जेवढा ह्यांनी तिकीट घेतलेलं आहे त्या मानाने खरं तर ह्याच्यामध्ये पाहायला खूप कमी एरिया आहे. 50 रुपीज जर तिकीट असते पर पर्सन तर ओके होतं. पण जर तुम्ही कधी वॅक्स म्युझियम पाहिलं नसेल तर ठीक आहे, तुम्ही कन्याकुमारीमध्ये गेल्यानंतर हे नक्की विजिट करू शकता. बाय.